कुठं चालली ग? राशन आणायला. राशन आणायला? हा. बोलायला काहीतरी वाटतं का? काय ज्या वेळेस नंबर आमचा आहे राशन आणायला म्हणे ते रेशन कार्ड आणि पिशवी द्या इकडं आम्हाला आणायचं ह्या वेळेस. तुम्हाला आणायचं असेल पण माझं संपले. तुमचं संपलं त्याला मी काय करू? तुझ्या नवऱ्याला सांग राशन भरायला घरात दुकानामधून, कळलं का? इथं नको माझ्या आयत्या कोयता घ्यायला लगेच. दरवेळेस काही ठेका आहे का तुमचा? दरवेळेस ठेका कसला? तसं आहे तुम्ही कुठे राशनचं खाताय, तुम्ही बाहेरचं आणताय. हे बघ आम्ही खाऊ नाही तर लोकाला देऊ, आमचा नंबर आम्हाला पाहिजे. तसले नखरे माझ्या पुढे नको करू. तुम्ही काय नाही घे. तुम्ही त्याला उपयोग केला तर देईल ना तुम्हाला. मला गरज आहे. हा तुला गरज आहे असन ते नको सांगू मला. आणि इकडे ती पिशवी सोड. चल आली मोठी शाणी म्हण की राशन मी आणणार आहे. राशन आणण्याचं तोंड बघ. घे घे घे. एका पिशवीने काय फरक पडत नाही. घरात डिक पडलाय. जा. हो जा मग ढिगा नरड्यात घाल तुझ्या ती. हो तुझ्याच घाल नरड्यात. तू मग पिशव्याच नरड्यात घालून घेते का? होय ग? बरोबर आहे की ग. तू राशन आणून काय करते? इकतेच की. अगे बया मी काही बी करीन. राशन आणीन विकन नाही तर खाईन. तुझा तू बघ ना. माझ्यात कशाला उचापात्या करायला येते ग? कशाला घेतलीस? मी आणते ना चांगलं. कशाला घेतली? मला गरज आहे. देत नाही. जा. मला गरज आहे ते. असन मला मला काय सांगते तुझ्या गरजेचं? तुझ्या गरजेचं मी काय लोणचं घालू काय घरामध्ये? वाई ग लोणचं घालू का? म्हणजे मला आणायची की दिकी. ए बाई ए बाई करत या. ओ वहिनी अहो काय चाललंय काय तुमचं? तिकडं खालच्या आळीपर्यंत आवाज यायला लागलाय पार. अहो खालच्या आळीपर्यंत नाही अख्ख्या गावात आवाज गेला पाहिजे. ही बाया नुसतं फुकटचं खायला मागती. नुसतं राशनवर टाकलेलं असतं हिचं. दरवेळेसच आणती तरी हिचं पोट भरत नाही. फुकटचं पाहिजे हिला नुसतं. भाऊजी कशाचं फुकट? तर राशन कार्डावर आणतो की हिचा नवरा मग बाहेरचं आणते तर मला नको बाई द्यायला. मला काय म्हणायचंय? माझा नवरा आणतोय. हिला काय त्याचं कोड? हिला माझ्या घरातलं कोणी सांगितलंय बघायला? हा हिने फक्त राशन पुरतं बोलावं म्हणते मी. अहो मग कशाला एवढं ताल कपून देताय? द्या की तडाखा लावून. हा तुला नाही माहिती मी बघन तवर बघन आणि दिन असा एक तडाखा लावून. माझ्या हातातच काय चुलीतच गेला तडाखा. मला काय हात नाहीत काय? होय तुझ्या हात होय. अगं एका फटक्यात ह्या इकडून तिकडे जाशील म्हण की माझ्या हात थोबाड बघा हिच हातावालीच. अहो जाऊ दे वहिनी कशाला ले बोलताय? ते रेशनीचे तांदूळ खाऊन फुगलेत त्या लेट तुडावते तुम्हाला. हा मी तेच म्हणते. आई तर खाऊ खाऊ फुगली. नुसतं तिचं कसं आहे माहितीये का? अंगात नाही जीव. माहितीये का? वहिनी गाव इज्जत काढायला लागलं तुमचं. होय माझी इज्जत काढणाऱ्याला मी बघन की चांगली कस काय इज्जत काढते माझी. जावा बघायचं जाय काय करताय. दरा जिंजा कस काय जिंजा धरीन तिने फक्त मला हात लावते मग बघन मी. लावा तुम्ही हात. बघायचं जाय आपल्याला काय करताय. नाही 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 हात लावा म्हणजे. आणि वहिनीचा हात काय बांधलेत का? अरे काना 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 हानत्यान. हा मला बी तेच म्हणायचंय. सांगायला लालू भाऊ. पोपट्या अरे या वहिनींचं आहे ना असलं डेंजर भांडण असते ना. अरे मी बघितलंय नवरा काना काना तोडावलाय त्यांनी 4-5 वेळा. मग ह्या अख्ख्या गावात तुझी इज्जत किती हाय? होय तुझी लय आहे इज्जत. माझा नवरा आहे मी काही बी करीन. तुला काय करायचंय ग? हा अगं ज्याला भाऊजी भाऊजी करते ते सगळ्या गावात तुझी इज्जत काढायला. तुम्ही लावा की हात आधी. इज्जत नाही काढली त्याला असा दरारा म्हणतात. दरारा काय बायकोचा मग. आणि मग तुम्हाला दाराला बघायचं नाही या पटांगणात दाखवते ना वहिनी मग. मग हिला तर कमीच वाटतंय. नवरा मला असा निसता थर 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 बेतन. तुझं तर काय ग माझ्या पुढं किंमत? मग की तू नवऱ्याला हाणतीस. नवऱ्याला देवा पाया पडत ती आणि तू हाणतीच. नवऱ्याला सांगायला लागली मला. भाऊ या दोघीचा बी काय उपयोग नाही. मी असतो का नाही असं हाणला असतं की सुट्टी दिली नसती. बघायचा वहिनी दरा जिंजा तुम्ही. पोपटराव तुम्हाला सांगते मला जर राग आला का नाही माझ्या तळपायाच्या फक्त मस्तकात जावी. काय नाही. मस्तकातून वर जाईन वर. वहिनी तुमच्या अंगात रक्त भरले का राखील भरले? कसा राग येईना तुम्हाला? लागलाय की ती किती वच्च 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 करते ती मला बघायचे. हिम्मत नाही. हिम्मत दारा बरं तुम्ही एकामेकांना बघू. हिम्मत नाही का कशी? अहो ही नुसती मोठवाड बोलते. हिचा काय उपयोग नाही. मला बघायचंच आहे आज तुमचा तळपायाच्या कशी जाते. लय पोपटावानी मिठू 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 बोलू नको सांगते तुला. माझा इंका तो अजून बघितलेला नाही. वाडा पिशवी वहिनी होऊन द्या. एक एक हात काय व्हायचं ते होऊन द्या. आज निकालाच लागू द्या. कोणाला रेशनिंगचा तांदूळ मिळतोय आणि कोणाला डाळ मिळते. मीच घेणार मीच. कस काय? तिला मी डाळ बी नाही तांदूळ बी नाही सगळं मीच घेणार. कसं म्हणजे हाताने हाताने त्यात रेशन कार्ड आहे का बघ पहिलं. नसू दे जाईल तुला देतात वाजवून बिना रेशन कार्डाचं अंगठ्यावर म्हणा. रेशन कार्ड तर माझ्याकडे. कशी आणशील म्हणजे अंगठा लावून आणि अंगठा लावून कळलं काय? लय नको शिकू मला. आता अंगठ्यावर बी भेटतंय. हा भेटते वाजवून देतात तुला. हिला सांगा बरं काही कशी पण बोलती वाकडं तिकडं म्हणजे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे तुम्ही हिला नीट सांगा. हा असं तुमची भाऊजाई एक दिन मग लावून. नाही हे झालंय. हे तुमचं चाललंय पण ही 2 चांडी इथं काय करतात? काय करता इथे तुम्ही? हे तर मिटवायला आले ती 2 जण.
हा मी मिठवायला चालू होतो. मग मिठवाय आले तर मग भांडणाचा आवाज काय येत होता मला? अहो ही नाही ज्या झिंजा धरल्या मग आम्ही आलो रस्त्यानं चाललेलो. मला माहितीये तुम्ही कसे, तुम्ही येणार आणि काढे टाकून जाणार. एवढंच होतं त्याला एवढं केलं असणार. हाला इथून चला. चांगल्या माणसाची कामच नाही बाबा भांडणात पण. निघला आल्या पोपट्या निघ मारी पिशवी तुमची. पिशवी तुमची. आणि काय चाललंय तुमचं? काय चाललं मला एक सांगा, आता नंबर आपला ह्या वेळेस बरोबर का नाही राशन आणायचा, ही डबल जाती राशन आणायला, मी घेतली हिसकावून पिशवी, मग माझं काय चुकलं? होय करा. हा होय, मी नाही जात. होय करा चला. माझी पिशवी द्या भाऊजी. पिशवी तुमची. होय करा. तुम्ही कस काय दिलं? राशन आपल्याला आणायचं होतं, तुम्ही फक्त तिने राशन आणून होय करा दिलं. तू. मग तुम्हाला मी घरात नसते घेत. काय करून ठेवलाय गावाला अख्ख्या याकडे पण गाव बाहेर यायचं नाही आता. काय करत? हो 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 उचल. हॅलो हा रवी शेठ. अहो तुम्ही आपलं सांगितलं काम केलं का नाही तुम्ही? अहो कामाळाचा बंदोबस्त करा ना राव. अहो काय सांगू, जोपर्यंत माझ्या आयुष्यात कामळा नाही तोपर्यंत माझी प्रगती नाही असं एक जण म्हणलाय मला त्या दिवशी. हा कांबळा माझ्या आयुष्यात लय महत्वाची हो. आणि तुला सांगू का, कमळासाठी आपण घरात काय काय बांधकाम केले हे कुणालाच अजून माहित नाही. हा लय जाम खतरा कार्यक्रम केला डायरेक्ट. फक्त कमळाचा एकदा बंदोबस्त करा गाड्या, तो झाला का लाईफ जिंकायला आपली. हा चालते तेवढं बंदोबस्त करा बरं का. हा चालतो मग. ओके आता जुगाड गावलं आईला. पण या माणसाचा आधीपासून संशय होता बरं का मला. अहो संशय म्हणताय, अहो पक्का बायाडा निघला पक्का. नाही तसं तोंडावून वाटत नाही, पण लय चाबरा आहे गडी. तुम्हाला तोंडावनं वाटत नाही, पण मला पक्का लाल पुशा दिसती ती. लाळपुशा नाही तर काय. अरे कमळासाठी काय काय करायची तयारी आहे. अरे बायकोला कधी लुगडं घेतलंय काय यांनी? कमळासाठी बांधकाम केलंय. कमळीमुळे नशीब बदलणार आहे ह्याच. हा पण एवढा नाद नको. नाहीच पाहिजे. हा शेव करायचा कमळी आणि आपल्या सगळं गावा येईल ही. नाही आपल्या मनात काय वाईट नाही बरं का. नाही हा पण वहिनींच्या कानावर घालणं आपलं काम आहे. घातलंच पाहिजे. हा आता वहिनींना जाऊन सांगू बघा या कमळाचं काहीतरी. चला चला चला. झालं का? अगं बाया तुम्हीच इकडे आले, मी तुमच्याकडेच येत होते. वाटतंय म्हणलं जावं मीच. म्हणलं कडी लावून यावं तुमच्याकडं. चला. वहिनी तुमचं नशीबच फुटलेलं म्हणायचं. वाटोळ झालं फार वाटोळ झालं. काय झालं पण नेमकं, तुम्ही असं काय करताय? अहो माणसाच्या गळ्यात आहे ना दगड पाडाव पण असला नवराला पाडाव सागर बाबा. हो तो कमळाच्या नादीला लागलाय. कोण कमळा? हो सांगा की कोण. आता आम्हाला काय माहिती कोण. फोनवरती बोलत होता कमळासाठी बांधकाम करून ठेवलंय. नशिबात कमळा नसेल तर काय मजा नाही बोलतोय. मला साधं पत्र्याचं घर दिलं नाही, कमलाचं घर आहे आणि तिला हे करायला लागलाय बांधकाम लावून सिमेंट लावून. आणि काय बोलला माहितीये? हा. काय बोलला? नवी साडी घेतली कधी तुम्हाला? नाही कधीच नाही. मला 2 रुपये जास्त खर्च येऊ दे, पण आपल्याला कमळाचं काहीतरी सोय कर. आणि सोन्याच्या बांगड्या घे तुम्हाला तिला. हा असं बनलं असं बरं का बहुतेक, आम्हाला काय माहिती नाही. पण ह्या बघा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. अहो एवढं सोल्यासारखं तुम्ही सोल्यासारखं संसार तुमचा लावलेला असला उद्योग करावा. अहो तुम्ही देवधर्म केलं, उपास तापास केलं, हे असलं गुभाड तुमच्या नशिबात आलं वे. वहिनी तुमची लय दया येते हो मला. काय करू काय कळेना झालंय मला. नाही तुम्ही सांगताय ना हा. म्हणून तरी आता मला कळालंय. नाही तर माझ्या ना पण तुमच्यावर कसं मला काय आतापर्यंत. या पोपटवर विश्वास ठेवा. पोपट दुसऱ्याचं घर कधी फोडणार नाही. वहिनी मी तुम्हाला जीवापाड जपलं, पण माझ्या भावानं तुमचं वाटुळ केलं. फोडा बांगड्या. बांगडे फोडा म्हणजे काय? तुझ्यासारखा नवरा कुठं नाही बघितला. मा नवरा दारू पितो, गटारीत पडतो, जुगार खेळतो, पण बाईचा नाद नाही बाई. वहिनी अहो असल्या दसकाटाला यायला भिताडात कोंबून हाणला पाहिजे दाता. दिवसा डावया उभा झाला पाहिजे त्या जेवणाला. मी तर म्हणतोय काय आलं? कोणाला जाळायचं कोणाला गाडायचं काय म्हणजे काय मॅटर काय झाला? मॅटर काय झाला? अरे लाज कशी वाटत नाही तुला? हा तुझ्या जिभेला काय हाड? अरे हाड
अरे हळू बोल ना, कानात कुठं हो? माझं कान जायचं कामात. अहो तुम्हाला जाळायचं होतं तिकडे, जाळपेट करायचं ना तुमचा. तिकडच कशाला घरी आले मला तोंड दाखवायला तुम्ही? हा तोंड आहे का तरी तुम्हाला? मला इथं तोंड दाखवायला येता खुशाल. अगं काजू, मला जाळायला बाजू बाजू मला म्हणू नका तिकडं. तिकडं मला कुणाला काही म्हणायचंय ते? हा अहो इकडे 4 लोकांमध्ये माझी सगळी इज्जत घालवली तुम्ही. होती नव्हती तेवढी, स्वतःला तर नाहीच, पण माझी होती तेवढी बी घालवून टाकली. एक मिनिट भाऊजी एवढी चांगली बायको असताना बाहेर तोंड काळं करायला बरं वाटतंय? लाज नाही का वाटत तुला? तू तुझ्या जिंदगीवर ना थुकायलाच पाहिजे, तोंडावर थुकायलाच पाहिजे. वहिनी, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं बघा हो, आमच्यात नका लोडबड करू. आणि ऐक काजू, तुला काय झालं मग एवढी तू का बडबड करायला लागली? काय आणि हे- झालं म्हणजे? हा आणि हे 2 नग आपल्या घरी काय करतात? अहो त्या नगामुळं तरी मला तुमचा नग कसा आहे तो कळाला. कळलं का? नाही तर आतापर्यंत तुमचे गुण नुसते असे तळहातावर असे ठेवले होते, माझा नवरा म्हणून कुठं ठेवून कुठं नाही केलं तुम्हाला. अच्छा, म्हणजे माझा गुण ह्या 2 नगांनी सांगितला ना. वहिनी सरळ घटस्फोट देऊन मोकळ्या व्हा तुम्ही. ए बाबा, ए, बोलू का? ए, वकील बोलू का? अरे कशाला बाबा चाललंय घर मोडता बाबा तुम्ही नाही, नाही, तेच घटस्फोट देऊन. करायची वेळ आलेली आहे आता. तेच करायची वेळ आली तुम्हाला आहे ना. त्याच्याशिवाय तुमची अक्कल जागेवरती येणार नाही अजिबात. अरे पण एवढं मला तू फडाफडा बोलते, मी केलंय काय ते तर सांग. अहो काय केलंय म्हणजे तुमच्या तोंडाने मला कळू द्या ना तुम्ही काय करता ते बाहेर. काय 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 करतोय तो? मी कामाला जाते, पैसे कमीतो, काय करतोय? काय करतो ना ते कंबळासाठी काय काय करता? सगळं पैसे तर तिच्यासाठीच कमावता, माझ्या घरात काय देता? अहो वहिनी, ह्यो त्या कमळाला सलाबचं घर बांधून द्यायला चाललाय आणि काय म्हणतोय आय लव्ह यू, आय लव्ह यू. बघितलं का? अजून काय ऐकायचंय मी? हा दुसऱ्या बायांना माझ्या माघारी तुम्ही असं बोलता का? कमळा कमळा कोण आहे कमळा? अरे कोण कमळा? आणि कमळाशी तुझं काय एवढं वाईट आहे? कमळ चांगलंच असतंय उलट. अयो बायको समोर लाका कौतुक करतोय, मी नसतं ऐकून घेतलं, चपलीने तोंड आणलं असतं. याचं काय आहे ते? अरे वहिनी, ही घ्या चप्पल. ए धामदारात खाट्या तू नीट ऐकून काहीतरी वेगळा विषय झालाय काय? वेगळा विषय काय नाही झाला. तुम्ही माझ्या माघारी तुम्ही काही द्यासन कुणाला? न कळता मला. अरे बाबा, कुणाला काय दिलं नाही. नेमका त्या कमळाचा विषय काय आहे? कोण आहे कमळा? अहो वहिनी, आम्ही आमच्या डोळ्यांनी ऐकलंय, यो माणूस तिथं गाडीवर बसलाय आणि काय म्हणत आता माहितीये का? कमळाची सोय कर पहिली. कमळासाठी 2 पैसे जास्त गेले तरी चालेल. कमळा माझा जीव जडलाय म्हणतोय, जीव. अजून काय ऐकून घ्यायचंय? ए बुमलू नको. ए बॉय लाल्या, हे शर्ट सोड. आणि तुम्ही जे ऐकलं ना, ती कमळा नावाची बाई नाही. कमळ कमळ चिखलातलं कमळ असतं का नाही आपल्या, लोटस. बघा इशे बदलायला लागलाय वहिनी. पण त्यासाठी- थोबाड देते. ए पोपटे, असा लावेल का नाही एक सांगण. नीट ऐकून घेता मी काय म्हणतोय ते. मी कमळाच्या फुलाची शेती करणार आहे, म्हणून कमळाची फुलं मी मागून घेतल्यात आणि त्यातली थोडी मी तळ्यात टाकणार आहे. त्याच्यासाठी तळ्याचं बांधकाम केलंय, कळलं का? म्हणजे कमळ फुलाचं बोलत होता होय तू? मग काय मी काय बाई बीज बाबा? आपलं तसलं नाही बाबा. माझी एक सुखाची बायको आहे, मी कशाला दुसरी का तोंड मारीन? बघा तोंडाने सांगतोय ह्यो, अहो तोंडाने. पण जरा नीटनेटकं बोलायचं. घरात बोलायला तुम्हाला नव्हतं का? काय काय बोबाटा केला ह्या माणसांनी अख्ख्या गावामध्ये? ही खरंय ना, ही 2 चांडे ना अख्ख्या गावाचे चांडेपणा करते. थांबा, बघा ऐक, माझा नवरा तसा नाही अजिबात. आज तुझ्या नवऱ्याबद्दल बोलले, उद्याच्याला माझ्या नवऱ्याबद्दल बोलतील. ह्यांना चांगलं. मग काय? ए, भाऊजी, काय? गावाली आपण सांगितलं रे. अरे घे ते, चल. अगं काजू, तसं खरंच काय नाही माहिती का? मी तुझ्यासाठी ती कमळ आणणार होतो. कमळ फुल आपली माझी शपथ खरं बोलताय? तुझी शपथ. हा मी तुझ्याशिवाय राहील का कमळ? कमळ? तूच माझी कमळ आहे. अगं तूच माझी कमळ आहे का नाही? नाही तरीच म्हणलं, नाहीतर एखाद्या बाईकडे बघा तर तुम्ही, मग तुम्हाला सांगते कसं काय असतंय ते. बघत होय, हा बघत होय. बरं चल ना, तेवढा चहा दे ना, चहा प्यायची त्याला जरा. हा चहा प्यायची त्याला चल, चल, चल. मला जायचं होतं इकडं गावात. आणि नंतर जा चहा प्यायला चल अगोदर. आणि तुम्हाला सांगते त्या लालेच्या आणि त्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. अरे चांड आहे ते, 1 नंबरचं. त्याला उभा आपटा हाणणार नुसता. ए अरे चल लवकर, काजल किती वेळ लावती? ह्या बाया ना कधी लवकर उरकणारच नाही. काय एवढं करतात? अरे चल. किती वेळ लावते का तू? अहो ते जर पिशवी बघत होते, भरून ठेवली होती काल आणि आता सापडा ना सकाळ. बस 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 लवकर बस चल. आधीच एकटा पावसाचं वातावरण झालंय, पाऊस आला तर गोठाळ होईल. बसली का? बसले ना, चला. लवकर गेला असतो तर परवडला असते. आई मारता का माणसाला? अरे नाही, काय झालं काय कळलंच नाही. काय घसरले का गेर अडकला का काय? नका ऐन टायमाला गाड्या बंद पडतात. एक तर अगोदर तू उशीर केला, त्यात गाडी बंद पडली. बंद पडले? मग आता काय तुम्ही तुमच्या थोबडावणीच ती गाडी आहे.
यार गाडी चांगली, तू गाडीला काय नाव ठेवी ती मध्ये काहीतरी कुठला झाला असं, थांब मला बघावं लागल काय झालंय त्याच्यामुळं जरा. बघा पटकन होती का चालू. ऐन टायमाला सगळ्या गाड्या बंद पडत्यात लागा, काय लागा नशीब. मारे मारे असंच असतं तुमचं, जायचं म्हणलं की. तुझ्या मायराला सांगायचं ना मग चांगली गाडी घेऊन दे म्हणून, बुलेट बिलेट काहीतरी घेऊन दिली असते तर परवडलं असतं. माझ्या बापाने काय तुमचं काय गुत्त घेतलं का. हा, बापानी बायको दिली गाड्यात बांधून, जिला स्वतःच नीट ऐकता येणार का. तुमचं काय मध्ये काय झालं? काय अहो बघा ना, माझ्या माहेराला जायचं म्हणलं की यांची गाडी बंद पडती, रस्त्यामध्येच बंद पडती. मागच्या वेळी पण मला धक्का देऊ मी जार झाले जाईपर्यंत. मग सांग ना तुझ्या बापाला गाडी घेऊन दे म्हणावं मला नवीन एक. हे काय बरोबर नाही बरं का, तिच्या बापाला काय सांगायचं कारण आहे, अहो, हा? मी तेच म्हणते, ह्यांच्यात हिंमत नाही का गाडी घ्यायला. अरे तुला गाडी सांभाळायची होईना आणि बायको काय सांभाळणार आहेस तू मग? शाने शाने आपलं राहू दे, आपण बिना बायकोचा संडा हिंडताय ना, तुम्ही तुमचं बघा पहिलं. त्यांचं बरोबर आहे. अरे सांभाळता येत नसेल ना तर न केलेली बरी आमच्या सारखी. होय रे पोपट्या. नाही एवढं मात्र खरं बोललाय तुम्ही. नाही नाही, तुम्ही काय इथं पेटवायला आलेत का परत माझ्यात? आम्ही बघन ना आम्ही आमचं काय करायचं ते बघू. पेटवायला नाही, आम्ही फक्त तुझी मदत करायला आलतो. प्रॉब्लेम काय झालाय ते बघितलंय का तू? अरे पण तुला एवढं कळत नाही, घरात न येतानाच गाडी टेस्टिंग करून घेऊन यायची ना, चालते का बंद पडते काय होतंय. अरे माझ्या राजा, मी सकाळीच गाडी व्यवस्थित करून आणली होती, जायचं होतं म्हणून. पण आता या अशी माणसं बसतात म्हणून बंद पडते गाडी. अगो बाबा, बघितलं का अशी माणसं, म्हणजे मला म्हणतोय लालू भाऊ ह्याला सांगा जरा नीटनेटकं. अरे अहो वहिनी, मला वाटते सकाळपारी मिशी झाला असणार याला कोणाचा तरी, त्यामुळे ध्यान बात टाकलंय. मेसेज येतोय ह्यांना कंपनीचा, नुसतं तुम्हाला सांगते दुसरा कुणाचा नाही, लोनवाल्यांचा फोन, लोनवाल्यांची मेसेज, नुसते लोन काढू ठेवले. त्या माणसाने फोन आला की मला बोलायचं. वहिनी मला एक कळत नाही, तुम्ही एवढ्या श्रीमंत घराण्यातली कसं काय यांच्या गळ्यात पडला? प्रेम आंधळ असते माहितीये ना तुम्हाला, पण माझं प्रेम भेट आंधळ होतं. अहो प्रेमानं भल्या भल्यांची वाट लावली. बालांची वाट लावली. अहो माझं चुकलं, खरंय तुमचं, माझी पण वाटच लागली बघा. मग कशाला या संडेच्या नादीला लागला? हो संड्या, मला सांगा लाल भाऊ, बघा बरं गाडीला काय झालंय, होती का नाही नीट. अरे पण मी काय म्हणतोय, साधी आपली चांगली 60-70 हजाराची घ्यायची, असली वंडगुळ्यात वांडाची गाडी कायला घेतली तू, हा? अरे माझी मर्जी, मी कसली गाडी घेईन. आणि जर मग चांगलीच गाडी घ्यायची तर घे, दे याच्या बापाला पैसे. अहो नाचता येईन आणि डुंगण वाकडा असं याचं काम झालंय. अरे डुंगर नाही, अंगण म्हणतात त्याला. अहो तुम्ही म्हणला ना, ती मला 100% पटलंय. अहो ही गाडी आणली, मला महाग घोड्यावर बसल्यावर बसावं लागत आहे, नीटनेटकं बसता बी येत नाही. ए, तू गाडी बद्दल बोलू नको माझ्या, कळलं ना. आणि मला जर माहित असतं ना लाल्या, ही अशी बाई भविष्यात कचाक निघन, तर हिला मी कॉलेजमध्ये प्रपोज बी केलं नसतं. बघा. ताप वाटला असता माझा, ताप. मला जर माहित असतं ना ह्यो माणूस असा आहे, हा बिन पगारी, नुसतं ह्याला आहे ना काम नको, धंदा नको, काय नुसतं आयत बसून खायला पाहिजे. मग या गाड्यांना पैसा येतोय कुठून? वावर विवर काय? मगाशी मी काय तुम्हाला म्हणलं, लोन काढू ठेवल्यात नुसते माझ्या बोकांडी. अरे काय माणूस आहे तू, तुला घर चालवता येईना, तुला गाडी चालवता येईना. देवावानी सासरा त्यो तिकडे निघला की गाडी बंद पडलीस तुझी. लालू शेठ, हा. लालू शेठ, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमची जोडगोळी आहे ना, तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघल. ह्यानं 4 माणसात तुमची आबरू काढली, काय ठेवली नाही. 4 नाही, त्या 2 तडाग लावून 2च आहेत, आणि ती बी चांड आहेत. निघा तुम्ही. अहो 2 काय 2? अरे अशी गाडी बंद पडकी असण्यापेक्षा एसटीला हात करून जा ना. जा तू जा. वडापला हात करायची लायकी नाही ह्याची. मला आहे ना, तुम्ही गप्प बसा. ही दोघं जी काय बोलतात ना, ती मला 100% पटलेलं आहे. मी तुम्हाला सांगते, एकतरी गाडी नीट करा, नाही तर मी चालले निघून. काजल, मी बंद पडक्या गाडी अरे तू बस. ह्यांचं कुठं ऐकतंय? काजल, काजल, लालू लालू ऐक ना, आता गाडी बंद पडलेली ना, तर थोडं ढकलू लागणार मला. ती गेली ना का मला एकटं टाकलावं लागेल. तिकडे लालू लालू आईच्या गावात लालू बालू झाला पार डायरेक्ट. मलाच गाडी ढकलावं लागल आता. घ्या अजून घ्या गाड्या तुम्ही. अयो इच्छा मारी जा ना, चल ना, निघ ना. चल तू निघ, चल. हा तू निघ, जातो या तिकडे. तू निघ, जाणारच आहे तशी, पण नाही थांबायचं मला. निघ. हो अध्यक्ष या, हे आजच्या आज मिटवा, नाही तर लई डोकं मासा टाकलेलं आहे. तुम्ही आजच्या त्याचा फैसला करा. हा मी पण सांगून ठेवते, माझं पण डोकं लय सटकलेलं आहे. यांना आहे ना नीट सांगून ठेवा, नाही तर मी इथं राहणारच नाही. तसं बी तुला इथं राहायचंच नाही, तुला तिकडे तुझ्या यारासोबत जाऊन हिंडायचंय ना.
बघितलं का हे कसे बोलतात? म्हणजे मी माहेराला जायचंच नाही का? म्हणजे मी माझ्या आईबापांना भेटायचंच नाही का? हे बघा तुम्हाला सांगते, तुम्ही काय तर आज निर्णय लावा, नाही तर मी निर्णय घेऊन कायमची इथून निघून जाईल. चल पोपट्या. तसं बी तुला इथं राहायचंच नाही ना. हो अध्यक्ष, 4 दिवशी मिटवा नाही तर हो वाद लय पेटल गावची इशी पर्यंत जाईल. एक मिनिट म्हणजे लपल्यात इथे वय नावला बाय तू त्या लपल्यात इथे त्याच्यात तंत मुत्ती अध्यक्ष त्याला इथं बोलावला येतात आणि तंत मुत्ती अध्यक्ष ते 5,000 लोक ते धावती पण तरी सुद्धा इथलं आले लक्ष द्यायला ही काम आहेत मला ही काम पुजल्यात का मला लोद अध्यक्ष तुम्हाला तंटा मुक्ती म्हणायचंय का? तंत मुत्तीच म्हणलं ना मी हा मग हा मुक्ती. अच्छा तंटा मुक्ती. तुम्ही काही करा पण माझा प्रश्न हे सोडवा बघा. कात लपलत नाही तुमचा. हा बाबा माझ्यावर शक घेतो, मला म्हणतो माहेराला जाते आणि तिकडे दुसऱ्या सोबत लपडे म्हणतो मला. अध्यक्ष येऊन लपड्यातला इशे दिसतोय. एक मिनिट बाय तो तुझी आहे का त्याची बायको आहे मग तू द्यायला ताण देतो इकडं. एवढी ताम आहे का तुला? एवढी ताम आहे? ए, काय झालंय? काय झालं माहिती? मत्तली नाही मग आधी मत्तली तलतो ते चुकून तोंडातून ततलं नाही बल का गावातलं पतित माणूस आहे मी. थेट लाभ्या त्या उल नको द्या आता मी अंधालं बांधालं नाहीलं बांधल तमदून ताण याला. आता अहो, तुला मी तेच सांगते, तुम्ही ह्यांना समजावून सांगा. असं कोणी आपल्या बायकोला म्हणतं का? ततलं बाय तुला म्हणतोय तून हा लपलं बायको थांबतोय घेतो तू बायको थांबतोय घेतो आलं नावला बाय तू तर नात मंदी गाली ती 2 तातात त्या तात ताट कस काय असं? अहो चाक म्हणते दिदी. हा चाक म्हणलं ताट कस काय असं? आणि मी तातच म्हणलं ना मग तातच म्हणलं ना बावला ते काय ऐकलं मी 5,000 गावती लोक त्यांच्या तिथं तंतमुत्त्यात देते मी. कळलं की पुढचं बोला. हा नावला बायको म्हणजे थांबताला त्या गाल्याची 2 तातात त्यात एक कुलकुल करायला लागलं ना अख्खा थांबताला तर फंदूल होतोय बघा. काय होतंय? काय होतं? फंदूल अध्यक्ष नाही हो कळलं. फंदूल विस्कटते म्हणायचे का? अहो होतंय का? ती आणते किती फंदूल. हा बरं हा. अयो आताच कळलं गाड्या मला. फंदूल होतोय फंदूल. अहो एवढं माझ्या बायतोला थान दिसलं नव्हतं तरी थांबून. पण मी तुम्हाला सांगते अजून पण तुम्ही यांना नीट सांगा, हे माणूस आता हसताय आणि तुम्ही गेल्यावर परत भांडणं करताय. हे तुम्ही गेल्यावर जर ह्यांनी भांडणं केलं तर मी करायचं काय? वहिनी मी काय म्हणतोय त्यांचा एकच मुद्दा आहे, तुम्हाला जर इकीनं राहायचं असेल तर आज जावा नाहीतर वकील बोलूया. पण बर का अध्यक्ष तुमच्या या अशा बोलण्यामुळे मी 2 मिनिटं माझं दुःख खरंच विसरलो होतो. पण मला ही बायको इथं नकोय. हिला तिकडे जायचं हिला तिकडे पाठवून द्या. मी नवीन बायको करणार हिला घटस्फोट देऊन. एक मिनिट त्यातलं दत्तपद बिततपद नाही बोलायचा. बाय मी तोलायची ताम नाही मी दोलायची ताम तलतो. म्हणजे काय? दोलायची अध्यक्ष दोघांची मत ऐकून घ्या, त्याच काय ऐकता हे जे बी ऐका की. करता आमच्या का? दोघांची नाही अहो, जोडायची नाती घट्ट जोडायची, नाती तोडत नाहीत ते. बरं दोलायचीच म्हणलं नाही तुम्हाला जायचं आलं दोघांची काम करता. त्यातलं नाही. या बाधा तुमच्या पेट्या वयानं थोला काय ना मोत आहे मी. हा माझ 2 शब्द ऐकता फक्त. ठेवती कत नावल्यात ती बायतोय आणि बायतो ती नावलाय. तुम्ही दिवसभर तिथे बी बांधा. आम्हाला काय नाही बांधायचं. काय बांधायचं? अहो ती म्हणते ती भांडा. अच्छा हा भांडा. तुम्ही दिवसभर कवल बी बांधा पण दिवसातून 2 मिनिटं एकमेकांची 2 शब्द नीट बोलतात नाही. दिवसातून 2 मिनिटातली 2 शब्द एक मिनिटात नीट बोलतात त्यात आहे. आपण म्हणजे बोलायचं शब्द नीट बोलायचं केलून लायचं तलून ये तुम्ही का मताला दालाय बांधायला. आम्हाला कोणी तळलंय अध्यक्ष? तलून नाही तलून हा. एकदम तलून ये तुम्ही तर कथ्याला उग बांधत बसलाय. मसालपणात बांधा तलून पानात थांब तालकाला पोलं वायत्या तगलं वायतय. हा ते मुलं म्हणतोय मी बांधणं बिन्न हिथून पुलं तलायती नाही. आणि दल का बांधणं केली तुम्ही तर माझे एवढं वाईट कोण नाही. गुलगे एवढा पाय नळ देत घालून तन वाजवी. अध्यक्ष म्हणते ती काय वाजवीन? तन वाजवीन. अहो गुडघ्या एवढा पाय तुमच्या नारड्यात घालून टान घंटी वाजवले का वाजवणार. हा वाजवलंच पाहिजे.
पाहिजे तुम्ही यांच्या नरड्यात पाय घालात. आता कथा हातले गोल दिसत त्याला बदाबला आलत्यात. अहो मला थगलं तंत थोलवते येतात म्हणून या गावचा तंत मुक्ती आज देते मी. अहो तंटा मुक्ती नव. काय बोलत बावला पोरी हातात येत आपल्याला थांबते थ्यादली पादली हिथं बांधणं झालेत आणि हिथं आलं तर नावला बायको दात खाली देत. अध्यक्ष तुमच्यासारखा अध्यक्ष इकडे अख्ख्या गावात पाहिजे. आणि तुमच्यासारखा अध्यक्ष असल्यावर भांडणाचं अंतर झालंय रूपांतर प्रेमातच होतंय बघा. तुम्हाला बघूनच माणसं हसत्यात. आणि मग तेच सांगतो मी हातून खेळून ना हातून खेळून लावलं ते काय जिंदगी ते आपल्या हातून काय असतंय? हातून म्हणजे काय? अहो हसून खेळून हसरून चाललं आलं वाटतं तुमच्या मोहताल टाइम पत्काला लावला हिथं येल ती किंमत कळती का नाही तुम्हाला? हो अध्यक्ष. चला मोटार कुणाची विहीर कुणाची मोटर. मोहताल थांबायला लावलं. मोकार अध्यक्ष हे आपल्या आबरूचं खोबरं करायला आहेत. चला तुम्ही चला काम नाही धंदा नाही मोकाल येल गावला त्यात फावला तो आणि माझं तिकलं. अहो बर आता त्यांचं बोलणं जरी तसं असलं ना तरी अध्यक्षाने आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं. त्याच्यामुळं आपण जे काय संकट येईल ते असंच हसण्यावर आपण बाजूला करत जाऊ म्हणजे आपलं व्यवस्थित आयुष्य चलत राहील. आणि लई संशय घेऊ नको माझ्या. हो कोण मी घेते. मग कोण घेत? तुम्ही घेता. हा, मी तुम्ही बाहेरला जायचं म्हणलं की तुमचं भांडण चालूच. बर चला आता लय झालं आता अध्यक्षाने हसू पोट दुखावलं आता भूक लागली. ह्यावेळेस लेट झाले बाबा. हे खुरपं इथंच टाकलं होतं. कुठं गेलं बाय काल बांधावर टाकलेलं. अय तुझं ते कडवाळ कुठवर चाललंय या दिसत नाही वे. कुठवर चालले म्हणजे बघ की सर्व बांधाच्या पुढे आले या. मग काय चाल आता मी काय करू त्याला. मी म्हणलं बा इकडून इकडे जा म्हणून त्याला पाय फुटले. तुम्हाला पेरताना नीट पेरता आलं नाही वे. होय आम्हाला नाही दिसलं पेरताना. हा सगळं इकडे बघ की जरा बघ बांध कुठं आहे तुझं कडवाळ कुठं आहे. हो असू दे. तुला दे तुझं हे बघ इकडे चालले अर्धा ते नाही काय दिसत. होय कुठं चाललंय बघ की कुठं चाललंय. कुठं चालले तुझ्याकडे आहे का बघ की काय काय माझ्याकडे. इकडं आणलाय सगळा कचरा. होय आणला असन. मी आणला आणायला असन. मला तेवढंच का कचरा कुंडीवाले का मी इकडच्या कचरा तिकडं तिकडचा कचरा इकडे करायला जरा नीट नेटकं बोलत जा की. काय हा? वाकडं बोलले का कळत नाही का तुला आता- पेरता नीट येत नाही वे. अगे तू तर तोंडे तुला आता शिक दिसला का एवढा मोठा कडवळ झाल्यावरती इतका दिवस कुठं तुझे डोळे काय फिरायला गेले होते का होय का? तुला दिसलं नाही का काय हा दिसलं अगोदर नाही का? छोटा आहे तर काढता आलं नाही वे. नाही काय पेरताना कुठं लक्ष होतं तुझं. मी काय म्हणते काढीत नाही जा काय करायचं ते गाडीत करून नाही घे. जा म्हणजे हा. सगळं उपटून फेकल. बघ की हात तर लावून बघ उपटून फेकन म्हणजे तू काय काय माझी हा? हिंमत बघायला लागली हिंमत बघायला लागली हा? का म्हणजे आल्या आल्या तुझा वरतोरच चाललाय खुशाल आहे ग. चुकी करते तर वरून बोलते तू, ए. काय चुकी केली ग मग तुला हा? कळत नाही मग व्हय? मी तुला हा? काय म्हणते आतापर्यंत तुला दिसलं कसं नाही हा? दिसलं कसं नाही आधी बारीक होतं नाही कळलं मला. अगं दुसरीकडचं हिथं नको ना काढू भांडण दुसरीकडची काढायची मला नाही ग सवय. काहीच नाही काय सवय ना आता हा? काय केलंस ग मग मग तू बघ काय ना ग? कुठं पेरले. पेरलंय तर पेरलंय अजून पेरणार चल काय करायचं काय ते करून करणार घे. म्हणजे तुला हा. फिरून तर दाखव की हा. मग तुला दाखवते. अगं काय दाखवते तू आतापर्यंत नुसतं तुझं बघू बघूच दमले तुझे हा, बघू, नखरे. बघू. दुसरं तर काय स्वतःचे नाही तुला नखरे बघ, माझे अगं, नको नखरे काढू. दुसरं तर काय नाहीये तुला काम धंद्याचं तुला नुसते नखरे हा ग दाखवता बाई बाई येतात. बाई माझे हो. काम तूच करून दमलीच ना. काय गरज पडली माझी तुझे काम पडायची माझ्या कामात अगं, तू कशाला काय- जातीस? हा, हा? कशाला जातीस कशाला म्हणजे? जातीस ग माझ्या हा. कामावर. काय कर तुझ्या आली कामावर वर- गेले? वर तोंड घेऊन गे वर थोबाड करून तू लय खाली थोबाडाची का वेग अख्ख्या गावामध्ये तर वर थोबाड करून तू चलती ए, तू लय बोलायला लागलीस बरं, तुला लय दिसतंय बोलती ती. हा, जास्त नको पुढे जाऊ. तू नको पुढे जाऊ तुला अख्ख्या सांगते. गावात तुला कचरा खोड करायची काय गरज हा? होती? हा, तुला खोड करायची काय गरज तुला होती? काय गरज होती? काय गरज होती का तुला हा? खोड करायची काय मग गरज तुला होती? कळत नाही का माझ्या भावावर फिरती? तुला नाही कळत का तुला नाही कळत का? तुला नाही कळत का तुला काय वाटतं तुला तर जोर आहे का तुला ना अशी एकदा पाडील ना बाई तू परत उठायचीच नाही हा? अरे तिला सांगा गपची बघा हिला सांगा हिला काय माझी खोड करायची गरज असते हो हा? इकडे तू आली का मी आली का? इकडे. हा? हा, तू तू आली माझ्या का भावावर नाही? फिरली आणि वरून नखरा करती. अहो मी काय म्हणते हिच्या वावर पेरायला हिला आतापर्यंत दिसत नव्हतं का आली मोठी कुठून तेवढं तरी काम तिकडे नाही ना मी तेच बघायला. मग रिकाम होऊन यायचं इथं तुझ्या रिकामं होऊन? सासरी. मग काय माझ्यासारखे मगापासून माझ्यासारखे बघायला लागली. म्हणजे हा? आम्हाला तुला जोर आलाय का ग बोलायला? तुला हा? काय मग नीट पेर ना. अरे गवासा ना तुम्हाला कळत का काय हा? हा
अरे माणूस आले एखादं इथं ते बघतंय त्याचं तरी भान ठेवा जरा. तुम्ही बघा की कसं पेरले. हिला बघा की कळत नाही बाय. हा, अरे काय लका तुम्ही बाय आहे का गडी आहे गाड्यावानी कुस्ते खेळता का इथं हाना माऱ्या पर आता. मारे म्हणजे हिला नाही कळत त्याच्याशिवाय प्रेमाची भाषा नाही कळत. तुला लय प्रेमानं बोलतीस ग. माहिती केलंय प्रेमानं बोलतीस. माझा गावभर हिंडायचं काढतीस बघतीस काय. बघतेच लय चर 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 करायला लागली. गपकी आहे. हा? हा बसा तुम्ही. हिला नुसती दणकावली पाहिजे अजून फक्त अगं तुला नको, तुला दणकायला अजून दणकायची का. तुम्ही यायला नव्हते पाहिजे अजून. ही जर चांगली बरोबर मग मी पण फिरवली तुला असती. बरोबर दाखवलं हा. असतं. काय दाखवलं असतं मागापासून कायच दाखविते की बाय अगं मग तू तरी काय करून जमली. झालं काय झालं काय काय झालं म्हणजे अरे वाघडे हो बायका आहे का भिताडे तुमचे. हा? अरे इथं पार यांच्या दरू दरू पाडा पाडू भांडणं चालली होती ना. काय झालं? काय झालं म्हणजे ही बाया मला म्हणते हिकडा कशाला पेरलं मग आले आले नसते भांडायलाच लागली. ही बाया त्यांना कुठवर पेरली बघा तुम्ही. माग एवढं आगाव काय धावून जाते परत. नेमका विषय झाला काय हे मला समजावून सांगा. मला वाटलं उसबीत झाला काय. उसबीस कशाचा जळाला. ही बाई जळाली पार करपून धुराळा झाली. बघा पुन्हा मला जाळाली म्हणायली. अरे तू थंड घे ना जरा. एवढं कशाला शब्दाला शब्द पेटावती. मी तीच पेटवते आणि तिला नीट सांगा कशी बोलती बघा. बर बघ तू पाटील तुम्ही जावा तुम्ही तुमच्या कामाला जावा आम्ही आमच्या बायकाचं बघ. थांबा पाटील तुम्ही हे मिटवून जावा. काय आहे ग तुझं? जाऊ दे पाटील, घरातला विषय घरात मिटवायचा. हा तुम्ही झालाय गरगडीन बायका झाल्यात कारभारीन. पाटील जावा तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही आमचं मिटवतो. हा काय तुम्हाला काय आकल्या बिकल्या आहे का नाही रे. हा तुम्ही जागा बघताय का माणसं बघताय का कुणसं बघताय. थांबा भाऊजी मला म्हणायचं काय होतं ही काय म्हणती आता शिक मला भांडायला लागली हिकडे आल्यावर. मी तुम्हाला एकच सांगून ठेवते परत म्हणून जर तुमची बायको माझ्या नादाला लागली का नाही माझ्या इतकी वाईट बाई तुम्ही अख्ख्या गावात बघितली नाही असं. तुम्ही माघारी चला. आरतीच करल. अरे घे ना बाई तू तरी थंड घे ना. का तिने पेटवलं का तुला भडकवायचं जे. चल तुम्हाला साईड घ्यायची. आपलं रस्त्यात भांडत बसत्यात. हे बघ याला तुझ्या घरीच घेऊन आले काय असं ना ते तुमचं तुम्ही इथल्या इथं मिटून घ्या. अरे काल काय गोंधळ घातलाय गावात तुम्ही. हा एवढा मोठाला का आपल्या गावातला उत्सव आणि तिथं तुम्ही हाणामारे केलं खुशाल. अरे तुम्हाला माहितीये का पोलीस चौकीपर्यंत विषय गेलता आणि पोलिसांनी आपल्या गावाचं नाव किती बदनाम केलंय. पोलीस म्हणले सरळ तुमच्याच्यानी जमत असेल तरच कार्यक्रम ठेवत जावा असले. अरे ह्याच्यासाठी आपण कार्यक्रम भरवतोय का. लोक एक करण्यासाठी कार्यक्रम भरवतोय. बघा आप्पा तुम्ही म्हणता तो तुमचा असल मुद्दा बरोबर पण मी माझ्या विरोधी पक्षातल्या लोकांना मी कवाच माझ्या घरी बोलवत नाही आणि घरापर्यंत येऊन पण देत नाही. पण तुम्ही घेऊन आले ठीक आहे. याचा असल आमदार बिमदार काय लई मोठा माणूस असेल पण आमचं साहेब आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे आणि येत्या निवडणुकीत तेच आमदार होणार आहे. घेऊन बघा तुम्ही. निवडणूक अरे तोंडानं बोलून काय नाही होत. मतदारानं बोलायला लागतं काम बोलते ती. आमचा आमदार या वर्षी गणपतीच्या आरतीला येणार म्हणजे येणार. काय संबंध आहे तुमच्या आमदाराचा. अरे आमच्या साहेबाशिवाय इथं आरती होऊ शकत नाही. ते येणार आणि आमच्या साहेबच आरती करणार. अरे तुमच्या साहेबाची लायक आहे आरतीला यायची. साहेबाच आहे का. आमच्या साहेबांनी 4 वेळा पक्ष बदलले ते नाही कळत तुम्हाला. आणि आता विचार तुझ्या साहेबाला गेल्या वेळी कुठल्या पक्षात होता म्हणून. ते आमच्या साहेबाचं नको सांगू स्वतःच्या साहेबाचं बघ. वा 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 नशीब तुम्हाला कळलं तरी की तुमचे नेते कुठल्या पक्षात येते. हा अरे जरा ज्यांच्यासाठी भांडताय त्यांची जरा माहिती काढा. अरे सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असतोय तुमचा नेता. आप्पा ऐकून घेणार नाही साहेबांबद्दल मी. हाय तुम्ही मोठे म्हणून ठीक आहे पण ऐकून नाही घेणार मी साहेबांबद्दल. बर का माझं म्हणणं काय जनतेचा विकास केलाय काम केले ती त्यालाच आरतीचा मान द्यायचा. अरे जरा तुमच्या नेत्यांनी स्वतःचा किती विकास केलाय त्याच्यावर बी लक्ष द्या जरा. अरे जनतेचा विकास करता करता त्यांनी स्वतःचा विकास कधी केला हे सुद्धा कळलं नाही. आप्पा असं बोलू नका. साहेब आहे ती. आणि रे तुला तुझ्या नेत्याला नावं ठेवली किंवा बोललं तर एवढा राग येतो आणि आई बहिणीवरनं कचाकच तुम्ही एकमेकांना शिव्या देतात ते चालतं काय. अरे म्हणजे तुम्ही तुमच्या आया बहिणींची इज्जत करत नाही तेवढी त्यांची इज्जत करतात. एवढं केलंय का त्यांनी तुमच्यासाठी. अरे मतदान करताय त्यांच्या मागं पुढे फिरताय म्हणून तुम्हाला ती मानतात कायच थोडाफार इज्जत देतात आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या गावात भांडणं आणायला बसलोय पार. अरे एवढा लोकांनी उत्सव ठेवलाय एकत्र येऊन आणि त्यात तुम्ही एवढा गोंधळ घालताय कोणासाठी ह्या नेत्यांसाठी. अरे त्या मला वाटतंय ना त्यांच्याकडे पदवी आहे MLA आमकय तमकय सगळ्यात मोठी पदवी तुमच्याकडे ग्रॅज्युएट आहे तुम्ही. ते विसर पडला का तुम्हाला. अरे थोडं पुस्तकाचा पण वापर करा ज्ञानाचा.
आज तुम्हाला माहितीये का कुठल्या नेत्याला आहे ना निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची अट नाही, पण तुम्हाला साधी नोकरी करायची असेल ना तर त्याला शिक्षणाची अट आहे. म्हणजे नेत्यापेक्षा तुम्ही हुशार आहे आणि तुम्ही पात्र आहे, हे पण जरा डोक्यात ठेवा. तुमची डोकी आहे ना थोडी घरादारासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, विकासासाठी घासा. भांडण्यासाठी, नेत्यासाठी, कोणासाठी नका घासू. आज काय झालं असतं रे, समजा पोलीस आले असते तुम्हाला दोघांना जेलमध्ये नेलं असतं, कोण आलं असतं तिथं सोडवायला? अरे तुझा बाप आला असता, रातभर राडला असता माहितीये का जेलमध्ये गेल्यावर. आणि तू रे एकुलता एक आहे ना, अरे जरा लक्ष दे स्वतःकडे. काय अवतार केलाय, काय केस केलेत. अरे लोकांमध्ये जायचंय, नेते व्हायचंय तर आधी स्वतःवर लक्ष द्यायला लागते. तुम्ही आहेत का त्या गुणाची? आप्पा डोळं उघडलं कडे आमचं. आमच्या डोळ्यावर एक अशी झापड होती ती कधीच निघणार नव्हती, पण आज तुम्ही जे आम्हाला बोललंय ना त्याच्यावर ती पूर्णपणे निघून गेली. शेठ आता हितनं पुढं कुणाच्या मागं पुढं करायचं नाही. आपला काम एके काम. नाही हे बघा, राजकारणाचा तुम्हाला नाद असेल, थोडंफार असेल, तुम्ही एखाद्या नेत्याला मानत असताना त्याचे चांगले गुण घ्या आणि ते सोडून द्या ना. तुम्ही त्यांच्यासाठी भांडणं कशाला करताय? आणि हा मी काय म्हणतोय, प्रत्येक पक्षाचा किंवा पार्टीचा नेता आणण्यापेक्षा आहे ना बाकीचे पण समाजात काम करणारी लोक आहेत ना. अरे कितीतरी समाजसेवक आहेत, समाज सुधारक आहेत, अरे कितीतरी सैनिक आहेत आपले रिटायर झालेले, युद्धात जखमी झालेले, त्यांना आणा ना तुम्ही आरतीला. अरे बाकीची लोक नाहीत का कोण? आज कितीतरी क्षेत्रात कुणी कुणी नाव कमावलंय, जरा त्याच्याकडे बी लक्ष द्या. अरे तुमच्या वयाची पोरं शिका जरा. आणि काय रे तुम्हाला काय वाटतंय, तुमचे नेते त्यांची पोरं बी तुमच्यासारखी डोकी फोरत हिंडतात वय? नाही परदेशात शिक्षण घेतात ते, आणि तुम्ही बसला इथं गचंडी धरत एकमेकांची. आमच्या आमदाराच पोरगा येऊ केलाय. हा त्या आमदाराचा ऑस्ट्रेलियातला आहे. बघा, आणि ह्याला युके म्हणजे काय माहिती नाही. त्या दिवशी म्हणत होतो उरुळी कांचन, असं तशा नाही. बर चला, काय असेल ना तुमचं मिटून घ्या. काय नाही नाही आता काय नाही, आता आता मिटलं. आणि आरतीला आहे ना मी तर म्हणतोय कुठले आहे ना नेत्याला पुढाऱ्याला आणण्यापेक्षा ना गावातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला मान द्या. नाही तर सरळ आपल्या वर चाळीतले ते अन्न आहेत का, हं. अरे ते त्यांनी आहे ना जुन्या काळात लढाईत भाग घेतला होता. हं. आपल्या देशाचे सैनिक आहे, त्यांनाच आणा की सरळ आरतीला तुम्ही. नाही त्यांना तर आणूच हो, पण आपल्याला आता अजून एका माणसाला इन्व्हाइट करायचंय. कोण म्हणजे माहिती का? बोलाय कोण? आप्पा. आप्पा तुम्ही ना आमचं पूर्ण डोक्यात आम्हाला पूर्ण प्रकाश टाकला. तुम्ही खरंच आहे ना, खरंच समाज सुधारकासारखे वागले आज आमच्या सोबत. तुम्ही एक काम करायचं, तुम्ही आज रात्री 8 वाजता यायचं आणि आमच्या गणपतीची आरती करायची. आरतीचा पहिला मान तुमचा. बर चालतंय, चला येऊ का मग? आता काम आहेत मला पण. चला जाऊ. चला जाऊया. या परत या उद्या. हा. उद्या मोदक बिदक करून खाऊ आपण. बर बर. काजल का दीवाना हूँ मैं, काजल का दीवाना हूँ मैं. काजल काजल ए काजल आलीस का? काजल काजल बाबा काजल बाहेर येतीस का? काजल आलीस का? नवरा आलाय तुझा. नवरा? अहो ह्याला नवरा म्हणण्यापेक्षा बहुरा म्हणला ते परवडन मला. नुसता गरा 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 नुसता गावातल्या ह्या रस्त्यावर त्या रस्त्यावर नुसते येडे मारत असता, ते बी फुल टाईट होऊन. हा काजल घरी आली, जरा गोड बोल की माझ्याशी. तुम्हाला गोड बोलायचंय, तोंडातून बघ भका 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 वास चाललाय. मला वाटलं होतं आता 2-3 दिवस जरा नीटनेटके राहिले, नशीब उजळलं काय नु माझं, पण कशाचं छ्या. अगं काजल ते वास नाही, नुसता इंद्राच्या दरबारात आणलेला शेंट आहे. हिंद्राच्या का त्या बायडीच्या? कोणी सांगितलं तुला हे? कोणी सांगितलं म्हणजे? हा? एक दिवस नीटनेटके राहत जा, एक दिवस नाही राहणार जा. अगं मी तुला करून आणली का तू मला आणलंयस? सांग. मी काय म्हणते, तुम्ही जर मला करून नसताना आणलं तरी लयच बरं झालं असतं. हे बघ घरात फोकाटचा आण घेत्या माझ्या पुढे कालवा करत्या. चल घरात पाय तणाने कॅच काढतो. हा पायत्यानं काढतो, मला पण येत आहे काढता. फुकटचं नाही खात, दाना काम कर. मला बघायचंच आहे आज तू काय करते. काढ पायतान. काढ काढ पायतान. रस्त्याने ठो करीत बोंबलत जाईन बर का. तुमची लय नाटकं झालीत आतापर्यंत, मी लय ऐकून घेतलं. बघ तू काय चौकात जाणार शाळेला पोरगी नवस बोबा झाल म्हणणार चाललाय नवरा बायकोचा वाद रोजचा. काजल असं करू नको बेटा.
अयो लव यू नीट उभा राहा आधी मग लव यू म्हणा. काय काय? असतंय आणि काय ते पटतय. चल घरात आण वाढ मला गिळायचंय मला. काय नको मला मी नसते वाढत जा हाताने घेऊन का हात पाय आहेत ना देवाने दिल्यात ना. काजल माझी बच्ची आहेस ग तू आय लव्ह यू. चल मला हो बाजूला मी नाही वाढणार आणि घरात गिळायचं नाही येणार. अगं दे की अगं आणि काजल काय? काजल अगं भूक लागली वाढ की ग गिळायचंय मला. तुम्ही माघारी जा बरं का घरी अजिबात माझ्या मागे येऊ नका इथं रस्त्यात तमाशा नका करू. काजल मी जातो की ग पण मला अंड्याची पोळी करून दे. हा अंड्याची पोळी जा हाताने करा न खा मी नाही वाढत जा तिकडं. ए काजल अशी का करते तुला काय? कशासाठी करून आणले मी काय साठी अरे काय गोंधळ चाललाय अहो मला अंड्याची पोळी करून देना झाल्या. बघितलं का ह्यांचा अवतार तुम्ही रोज एवढं ढोसून येतात आणि मला नाचवतात नुसतं हाताखाली. अरे तुला पोळी करून दिली तरी तू तोंडात घालशील का नाकात घालशील तुला उभं राहता येते का? ए सोम्या मला ज्ञान शिकवू नको मला अंड्याची पोळी पाहिजे. ते सरपंच आहेत गावचे त्यांना तरी जरा नीट नेटकं बोला. सरपंच 500 500 काय आवय कस काय तुम्ही तरी संसार करता याच्यावर बरं? आता ठीक आहे पिलंय ते पण शुद्धीत आल्यावर सांगा त्याला समजून थोडं. अहो मग सांगून सांगून कंटाळे त्यांचे 3 दिवस निघून गेले की परत हे असा तमाशा आहे. 3 दिवस निघून गेले की असा तमाशा आहे. सरपंच 500 500 500. अरे काय पोपटे तुझा भाऊला का बघ तू बघ तुझा भाऊ कष्ट करतोय तिकडे शेतीवाडी करतोय तू इकडे दारू पिऊन असला गोंधळ घालतोय. सरपंच उद्यापासून दारू नाही पेत 500 500. आणि 500 कशाला लागतं तुला दारू नाही पित काय दूध पिणार आहे का आता जाऊन तू 500 रुपयाचं 500. काय याला सांगत जा जरा समजून तू. काय सांगायचंय त्यांना सांगितलेलं कळतंय का? मी आहे ना तुम्हाला सांग मी नाही जवळ आणणारच नाही आता मी सरळ अशीच निघून जाणार आहे. ए काय? जा निघून दुसरं लगीन करीन 2 बायका करीन मी. एक सांभाळणं होतंय का आधी? हा तुला काय करायचंय बाण एवढी इस्टेट काय अशी टाका ठेवली मी बरोबर बापाने त्यासाठीच कमवून ठेवली मग तुम्ही कमवली आणि तुम्ही दारूत घालवा आता. सरपंच तुम्ही थंड घ्या. चल अंड्याची पोळी नाही नाही मी नाही येत. हे बघा वहिनी काय तुम्ही निघून जायची वगैरे भाषा करू नका. नवरा कसाही असला तरी अडचणीच्या काळात बायकोने त्याची साथ द्यायची असती. तुम्ही त्याची आता साथ द्या आणि मी काय करतो आता हे पिलंय ना याला कसा तरी घरात न्या आणि त्याच्या डोक्यावर पाणी वाता. 2 दिवसांनी मी येतो आणि 2 माणसं घेऊन येतो याला गाडीत घालून नेतो तिकडे दारू सोडवायचं औषध पाजून आणतो. सरपंच माफ करा सरपंच सरपंच माफ करा हो तिकडं चुकलो सरपंच चुकलो. ते सुद्धा आणू नका ते चौजायची काम आहे. अहो काय तुमच्या सासऱ्याने कामावली होती काय घालवतंय. सरपंच चुकलो माझं चुकलो. हा बरं. जावा त्याला घरी घेऊन जावा आता. चल तुम्ही नक्की या सांगा 2 दिवसांनी. हा येईन मी. चल अंड्याची हो पोळी. बाबा हो पुढं अंड्याची पोळी तुझ्या नारड्यात घालते घशात. सरपंच माफ करा. या सरपंच अरे बापट्या अरे बापट्या काय असं असं करत बसला सरपंच आला उठ. राम 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 पोपटराव. राम 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 राम. कसं काय येणं केलं आज आमच्या इकडं? अहो काय आहे, तुमच्या लग्नाला यायला काही जमलं नाही आम्हाला. महत्वाचं काम होतं पंचायत समितीत म्हणलं आज गाडी घेऊन यावं पोपटरावची. नाराज नको व्हायला आपला हक्काचा मतदार आहे ना. आणि कसं आहे माहिती का सरपंच साहेब लय बिझी राहतात. सरपंच साहेब सेपरेटली मला बोलले म्हणलं पोपटच्या लग्नाला गेलंच पाहिजे. लय उपकार झालं बर का माझ्या घरी आला. अरे लगीन होऊन झाला जमाना. अहो, जमाना नाही पण 151 रुपये आहेर घेऊन येणार होतो मी. हा. पण आता कामा पुढे कोणाचं चलतंय का? हा अहो त्या दिवशी सरपंच साहेब लय ट्राय केला हो लय म्हणजे लय ट्राय केला पण काय नीती पुढे काय चलत नाही म्हणून म्हणलं आता चला. बर आलाय तर चहा पाणी काय घेताय का? चला नाही ना आता काय माहितीये का लय गरम होते दावती बेटी आपली जरा बाहेरच खुर्ची आणा बसतो इथंच. पाणी तर घ्या. हा, नाही नाही घ्या, घ्या, बसा बसा बसा. बसा बसा. सरपंच झालो तरी खुर्ची काय सुटत नाही आपली. हा, अहो तुमचा दरार आहेच तर या गावात एवढा. हा? अहो तुम्हाला काय सांगतो पंचायत समिती सभापती पंचायत समितीचं असं सरपंच पुढे झुकत्यात. अहो लोळण घालते ती माणसं माझ्या कानावाले. हा, आता पुढच्या 5 वर्षात हा. डायरेक्ट आमदार आपल्या गावचा आमदार होणार बघा तुम्ही. अहो ह्यांची तर कृपा आहे आज आम्ही सुका नाकडा खेळू शकतोय. मग हा, आता दारूचं गुत्त हा. जुगाराचा अड्ड अजून ते- डान्स बार चालू केलाय खासन. हा, मग सरपंच साहेब म्हणजे खतरनाक धन्य माणूस. धन्य धन्य. ए बाबा अरे मला आमदार करायचंय का तडीपार करायचंय?
आपलं त्याच्यावर चाललंय का बसा तुम्ही. बरं बरं काय पोपटराव आता तुम्ही आहे ना एकदा जोडीने दर्शन द्या. काय मंडळीला बोलवा त्यांची भेट घेतली मग मी जायला मोकळा. काजल ए काजल ये बाहेर काजल आली का पाण्याचा तांब्या घेऊन ये. लाका लाका पोपटराव नाव काय ठेवलंय काजळावानी गोड काजल. मला मला काय वाटलं माहिती का पोपटाची माळी ना असेल पण ही काजल. अरे जळली मरली का आत कुठं ए काजल ही की बाहेर. असं करू नको. आला 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 काय काय येत आलं 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 सरपंच आला सरपंच आला सरपंच आला. नमस्कार नमस्कार. काजल हे आपल्या गावचं सरपंच यांचं लय मोठं नाव लौकिक आहे. काय अग सरपंच आहे ते आपल्या गावचं तर काय वे. काय नाव म्हणले? ह्यांचं नाव काय होतं? सरपंच सरपंच सचिन सचिन राक्षे सरपंच. नाही जरा वा. थोडा काय रे बर का बाकी तुमचं बरं चाललंय का? हा जिवल्या जिवल्या. अहो, जेवले आता जेवले. तुम्ही जेवले का? मी बी जेवलं. सरपंच खायची सवयच आहे मला. आणि सरपंच साधं सुद्धा खात नाही 5 स्टार मध्ये खात्यात सरपंच. हा 5 स्टार मध्ये अख्खा रोड खाऊन टाकतोय पुलं खाऊन टाकतोय 5 स्टार काय आपल्याकडे. काय आहे कुणाचा भाऊ भाऊ म्हणायला लागले? अग काजल हे जे आपलं गाव आहे का गाव हा गाव. या गावाचं हे सरपंच आहे ती बॉस. आता ओळखलं का सरपंच. हा सरपंच साहेब सरपंच ते आपला सभापतींचा फोन आला 1 मिनिट बघा बरं. हॅलो हा बोला की. हा मीच बोलतोय. डांबर होय. डांबर द्यायचं का मेला बरोबर तुने त्याला काय विचार करायचा आपल्याच गावचं रोड आहे. रोड एकदम गुळगुळीत झालं पाहिजे अक्षी हिरोईनच्या गालावानी. हा असं पडलं तरी माणूस खर्चटलं नाही पाहिजे. एकदम रोड म्हणजे गुळगुळीत गांडूळ. हा सरपंचाला मारते. सरपंच माफ करा माफ करा. हा? अरे पण हिने का हल्लं मला. नाही हे म्हणले आवडते तुम्हाला. अहो हे काय काय. अहो सरपंच साहेब तिला एकतरी व्यवस्थित येत नाही. हा त्यामुळे ती सगळा घोटाळा आहे. काल माझ्या बी 2 थोबाडीत लावल्या घ्या की समजून. वहिनी आहे तुमची. सरपंच या पोपटाच्या बायकोच्या कानात हडताल दिसती. जाऊ दे एक मतदान आहे आपलं. जाऊ दे काना खाली मारली कोणी बघितली नाही. सरपंच साहेब नवीन काय स्कीम निघाली का सांगा की गावात. अहो काय स्कीमा घेऊन बसल्या वहिनी. हा आपला पोपट्या संसाराला लागलाय त्यांनी एवढी भारी स्कीम आणली घरी. तिच्याकडे बघू का तुमच्या स्कीम कडे बघू. आता मी बघितलं काय झालं ते. अहो तुमच्याकडे क्रीम पण आहे विकायला. मला द्या ना मला गौरव व्हायचंय हाय ना. अग ग बस बोलल्या फोकन मारतेली मला ग बस. शिव्या देऊ नका घाण काय बी. शी. सरपंच साहेब लय इज्जतीचा पान उतारा होतोय लवकर निघायचे. नाही नाही मुतारा नाही इथं. कसं नाही हो कसं आहे माहितीये का स्कीम बद्दल बोलते ते. स्कीम म्हणजे द्यायची क्रीम म्हणजे लावायची चोळायची त्याला क्रीम म्हणतात. पान उतारा झाला तरी चालेल बाबा. एक मतदान आहे आपलं. तेव्हा आता किती वेळ सहन करायचं. चालायचं. पोपटराव काय लाका तुमची बायको तर फार चव काढायला लागली आमची. अहो नाही उपटराव काय म्हणतात त्यांना पोपटराव म्हणतात. अग मशे तुला ग बस म्हणल्याला कळतं का फोडेल मला गावात गेल्यावर. कुठं आहे उशी? उशी नाही इथं घरात आहे उशी. तुला आता पायतान काढीन चल घरा तू चल. लाका पोपटराव तुमचं लय अवघड आहे का. हा असा कसा संसार व्हायचा तुमचा. याचा स्पीकरच बंद पडलाय तर तुम्ही किती वळलं तरी काय व्हायचं हो. अहो सरपंच ही सांगतो हिच्या रूपाकडे बघितलं पण कानाकडे बघितलं नाही. अरे तुमचा काय उपयोग नाही रो लग्न करून. पण असू द्या चला काय दिसाय चांगलं दिसतंय ना. जाऊ द्या मरू द्या. रस्त्यावर एखादा खड्डा असला तरी चालेल बाकीचं गुळगुळीत आहे का नाही. केलंय आपलं कसलं तर बोळ बाबड पडले गळ्यात. असू द्या लोकांना भेटत नाही तुम्हाला भेटलंय ना क्वाड करून घ्यायचं आपलं. काळजी करायची नाही. तेवढं मतदानाचं मोठ्याने सांगा म्हणजे आम्हालाच करते. अगं ऐक माझं त्यांना त्या ह्याच्यात जातो का ना आपण गावात शाळेत तिथं जायचं त्यांच्या नावाखालचं बटन दाबायचं. हा तसं नाही तिथं गेल्या दाबायचं इथं नाही. हा बरं सांगितलं तू नाही तर हिनी पार नाकात बोट घातली असती माझ्या. सरपंच साहेब समजून घ्या आपण तुमचंच बटन दाबणार माझी बायको आहे. वा 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 तुमच्या नवऱ्याने खाल्लं आयुष्यभर माझं मटण आणि तुम्ही दाबा आता आमचंच बटन. बर सरपंच साहेब जरा खिसा गरम करा की. तेवढं आपलं
कार्यालयात घेऊन या सांगा म्हणा. मग काय इथं नका देऊ. हा. ही काय असं एकमेकांचे नुसते मुख्य घेत नाही काय नाही तुमचं काय असेल ना आपल्या कार्य ऑफिस मध्ये या, तू भेट घ्या, सगळ्या गरजा पूर्ण होत्या ना तुमच्या, बरं का? चालतंय. ह्यो काय तुमचा मुका घे ठेवलाय का सारखा असा करतो. अरे पोपट्या तुझ्या बायकोला सांभाळ बाबा पहिलं. बर का सरपंच साहेब, ह्याला गप करा. माझी बायकून मी गुंतून घेतो, पण ह्याला जरा तोंड बंद ठेवायला हवा. आम्हाला काही नाही नोंदायचं. आणि हे काय म्हणतात बाळ, आपल्याला कुठं बाळ आहे? अग बाया, तुला गबच म्हणल्याला कळतं का? तुझं जरा थोबाड बंद ठेव, नाहीतर दाबनानं शिवीन. अरे तुला आहे ना कानाचं जमलं तर नीट कर, नाही तर खरंच थोबाड दाबनाने शिवून घे. अरे का हे ऐकत नाही तिथवर ठीक आहे, पण बोलायला काय बी बोलतय ना. सरपंच साहेब तुम्ही निघा, माझं मी बघतो तिचं काय करा. तुमचं बटन दाबतो आणि माझा खिसा गरम करा. हा बरं चालते. वहिनी साहेब, तुम्हाला काय स्कीम लागली ना बिंदास सांगा आम्हाला. आतापर्यंत तुम्हाला घरकुल मंजूर केलंय, पोल्ट्री मंजूर केली, शेळ्यांचं पालन मंजूर केलंय, कुक्कुट पालन मंजूर केलंय. काय असेल ते सांगायचं सरपंचाला फक्त, बरं का? हा चालते. हा सरपंच आता आमदार होणार त्यामुळे काही टेन्शन नाही, फुल पैसाच पैसा. सरपंच चला लवकर, लय पाणी तर झाला आता. चालतंय. पण म्हणतात थांबा. पण आशीर्वाद घेऊ द्या मला. चालते. बस बस आता चपला काढून घेतो का माझ्या पार? हा नवीन आहे तेव्हा जरा भारी वाटले. येऊ का? चला. लय मूर्ती येते. कुठल्या म्हणतात चपला जावा. बाय. बाय. अगं चल म्हशे घरात. उशीच म्हणतात सारखं. कुठे आहे उशी? घाल माझ्या टकुऱ्यात. का होता त्या इथं सगळे एकत्र का बोलवल्यात? बनकतात त्या, काय म्हणताय? ह्या बघा पोराव, एक ना एक दिवस तुम्हाला हे सांगावंच लागणार होतं, आणि आज मी माझा निर्णय तुम्हाला सांगतोय. निर्णय काय म्हणायचं मामा? हे बघा, आता तुम्ही दोघं चांगले जाणते झालाय, संसार पाणी व्यवस्थित करताय, रानातली कामं सगळी तुम्ही करताय, तेव्हा मला आता या जबाबदारीतून मोकळं व्हायचंय. अहो मग तुम्ही मोकळेच आहे की. मी तर म्हणतो तुम्ही वावरात पण येऊ नका कामाला. निवांत आपल्या 2 सून आहेत, तुम्हाला करून खाऊ घालतात. तुम्हाला काय पाहिजे तेवढं फक्त सांगायचं, तुम्ही आयत बसून. अरे तो विषय नाही, मला असं म्हणायचं होतं का तुमच्या दोघांची आता व्यवस्थित वाटणी करून दिली म्हणजे मी मोकळा झालो. वाटणी म्हणजे? वाटणी? ह्या बघा पोरांनो, मी काय लपून नाही ठेवत. खरं सांगू का तुम्हाला, हा. आज तुम्ही जर एखाद्या कोर्टात गेले हा. तर 30-40% भावाभावांच्या भांडणाच्या भांडणाच्याच असते ती. तेव्हा तुमची मी व्यवस्थितपणे वाटणी करून दिली म्हणजे ह्यो याच्या संसाराला मोकळा आणि तू तुझ्या संसाराला मोकळा. पण- मग बोल तू. पण तात्या, तुम्हाला कधी आम्ही भांडलेलं दिसलो का भैयान मी? अहो पण भविष्यातलं कुणी बघितलंय? आम्ही दोघी पण भांडत नाही. हा आम्ही आहेत, आम्ही व्यवस्थित राहतो. हे बघा तात्या, आमच्यावर आहेत ना तुमचे संस्कार आहेत आणि चांगले संस्कार आहेत. तुम्ही आम्हाला असं हेवे दावे करायला, आगमाग करायला नाही शिकवलं. एकत्र राहायला शिकवलं आणि आम्ही एकत्रच राहतोय आणि एकत्रच राहणार. हा भैया एकदम खरं बोलला. नाही कसं आहे माहितीये का, ते जरी असलं तरी पैसा प्रॉपर्टी ही वाईट गोष्ट आली. बरोबर आहे, पण मला तर नाही वाटत आमच्याकडे एवढा फरक पडेल किंवा आम्ही एवढं एकमेकाचं हेव दावं करू म्हणून. आणि भैया म्हणाल तो मला कायम आयुष्यात निर्णय मान्य आहे, कारण मी जिथं जिथं चुकलो तिथं तिथं त्यानं मला योग्य मार्गदर्शन केलंय. हे बघा, तुमचं सगळं प्रेम आहे एकमेकांवर, मान्य आहे, पण मला आता काय तुम्ही जास्त बंधनात अडकू नका. मी तुमची वाटणी करणार म्हणजे करणारच. हे बघा तात्या, आम्ही तुमचं लहानपणापासून सगळं ऐकत आलोय, सगळं म्हणजे सगळं ऐकत आलोय. तुम्ही म्हणले ह्या पुरुषी लग्न करा, कर. तुम्ही हे म्हणले हे करा, केलं. पण मला नाही पटला गाड्या तुमचा हा निर्णय. आम्हाला वाटणी नाही पाहिजे. तात्या, तुम्हाला मी आधीच सांगितलंय, भैयानं मला जो निर्णय सांगितला मी तोच निर्णय घेतला. आणि उद्या तो आगीत उडी मारला तर मी आगीत उडी मारायला तयार आहे. हे का, आम्हाला काही निर्णय पटलेला नाही आणि आम्ही काय वाटणे होऊन देणार नाही. खरंय, मोठे भाऊजी म्हणतात ते खरंय. आम्हाला खरंच वाटणी नकोय मामा, आम्हाला असंच एकत्र राहायचंय. आणि त्यात- वेगळं होऊन कुणाचं चांगलं मग- झालंय हो? आणि आता मला सांगा, तुम्हाला कशावरून वाटतं आम्ही दोघं पळ पैशासाठी भांडू, जमिनीसाठी भांडू? अहो तुम्हाला हे माहितीये का, लहान असताना मला जर जी सायकल आणली होती तर मी त्याला देत होतो, बाबा तो आनंदी राहील, तो खुश राहील. मला जो आणलेला ड्रेस होता तर तो वाट बघायचा केव्हा तो बारीक ड्रेस होतोय आणि मला घालायला भेटतोय.
अहो आम्ही वया पुस्तकं कधी सेपरेट घेतली नाही, एका वहीत अभ्यास केलाय, एका दप्तरात सगळं दप्तर नेलंय. हे मात्र खरं आहे बरं का. हा मग अरे ह्यो तुझा भाऊ असा होता लहानपणी, याला मी लहानपणी चॉकलेट नेऊन दिलं ना तर तो खायचा नाही, तो अर्ध तोंडाने तोडायचा आणि अर्ध गुंडाळी करून खिशात ठेवायचा, मग म्हणायचा माझ्या बारका भावाला होईल. आणि तात्या तुम्हाला ते माहितीये का, त्याला एकदा डेंगू का काहीतरी झालतं, मी रात्रभर त्याच्या शेजारी बसून होतो. एकदा ताप आलता का नाही मला तात्या, अहो डोक्याला पट्टी लावून माझ्यापाशी बसलेला तो. मग कसं म्हणा आम्ही एकमेकाला भांडू बरं. नाही मामा, तुम्ही विचार करताय ना तो चुकीचा आहे. खरंच आम्हाला वाटणी नको. आणि ह्या दोघांमध्ये जसं प्रेम आहे ना तसं आमच्या दोघींमध्ये पण आहे. तुम्ही फक्त आता निवांत राहा, निवांत खावा, काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला असं वाटतंय ना की पुढे चालून आमचं भांडणं होईल काय होईल, पण आहेत ना भाऊजी समजदार. आमच्याकडून जर काय चुकलं तरी मला नाही वाटत की त्यांच्याकडून कधी काय चुकल म्हणून. आणि पुढं पण त्यांच्या आमच्याकडून जे काय चुकल आणि ते जे काही निर्णय घेतील ना त्याला आम्ही सहमत असन. मग हे बघा पोरांनो, तुमचा जरी बाप असलो ना तरी आज पहिल्यांदा तुमच्या पुढे हारलोय मी. तसं काय नाही. एक सांगू का तुम्हाला, ते म्हणतात ना की पोरं, चांगली पोरं हा. हीच खरी संपत्ती असते. हा. आज मला जगातला सगळ्यात श्रीमंत बाप झाल्यासारखं वाटायला लागलं. पण तात्या हे तुमच्यामुळे शक्य आहे फक्त. हे तुमचं भावाभावांचं प्रेम असंच राहू द्या. अरे देवाने जर तुम्हाला एक ठेवलंय तर मी यागळा करणार. मग फक्त तू मोठा आहे, कधी ह्याच्याकडनं चुकलं तर तू मोठ्या मनाने माफ करायला शिक. नक्की नक्की. आणि तू बारका आहे, ह्याच्याकडनं एखादा शब्द जरी चुकीचा आला ना तरी तो सहन करायला शिक. हे तुम्ही चला ऐका, जाऊ नका, जेवण बिवण करू मस्त, मग जावा तुम्हाला कुठं जायचं ते. चला बरं चला 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 चला. सोना सेकंड पुरी करा आज मस्त मध्ये.